यवतमाळ जिल्ह्यातील बहुचर्चित तासलोट जंगल शिवारातील महिलेच्या हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेनं अखेर 13 दिवसांनी पर्दाफाश केलाय। केवळ लव्ह ट्रायंगलच्या संशयास्पोटी प्रियकरानं आपल्या घटस्फोटित प्रेयसीची चाकू आणि गळा आवळून निर्गुण हत्या केली। तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिचा मृतदेह जाळून टाकल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणासह त्याच्या अविधी संघर्षग्रस्त भावाला बेड्या ठोकल्यात। सतीश रमेश कश्यप वय वर्ष 20 व त्याचा अविधी संघर्षग्रस्त भाऊ दोघेही राहणार चापडोह तालुका यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर राणी किशोर वानखडे वय वर्ष 26 राहणार चापडोह असं मृत महिलेचं नाव आहे। ती घटस्फोटित असून तिला एक मुलगा होता। राणी आणि आरोपी सतीश हे एकाच परिसरातील रहिवासी होते। सतीश हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो। राणीच्या घटस्फोटानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते। सतीशनं राणीला पुण्यामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदतही केली होती। राणी पुण्यात नोकरीला असताना तिचे दुसऱ्या मुलांसोबत संबंध असल्याचा संशय सतीशच्या मनात बळावला होता। याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत असे। संशयाच्या रागातून सतीशनं राणीचा काठा काढायचं ठरवलं। त्यानं 10 मार्च रोजी राणीला पुण्यावरून यवतमाळला बोलावून घेतलं। त्यानंतर 11 मार्चला यवतमाळ शहरात फिरल्यानंतर तो तिला माहूर इथं दर्शनासाठी घेऊन गेला। माहूरवरून परतत असताना सतीशनं राणीला जोडमोहा आणि कळंबा मार्गावरील तासगावच्या जंगलात नेले। तिथं त्यांच्यात जोरदार भांडण झालं। संतापलेल्या सतीशनं राणीवर चाकूनं वार केले, तिचा गळा आवळला आणि दगडानं चेहरा ठेचून तिची निर्गुण हत्या केली। गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी सतीशनं आपल्या लहान भावाला पेट्रोल घेऊन बोलावलं। दोघांनी मिळून राणीचा मृतदेह पेटवून दिला आणि तेथून पसार झाले। या घटनेचा 4 दिवसानंतर तासगावच्या जंगलात वन्य प्राण्यांनी कुरतडलेल्या अवस्थेत एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यानं ओळख पटवणं मोठं आव्हान होतं। शिवाय संबंधित महिलेची कुठेही मिसिंगची तक्रार नव्हती। सुरुवातीला ही घटना अत्यंत गुंतागुंतीची वाटत होती, मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास, डंप डेटा तपासणी आणि CCTV फुटेजचा आधार घेऊन सतीशसह त्याच्या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपला गुन्हा कबूल केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चौरे, कळंब ठाणेदार राजेश राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावडे राठोड, पोलीस उपनिरीक्षक गजा राजमलू व पोलीस निरीक्षक धनन हाके, शरद लोहकरे यांच्यासह पथकानं केली। जो घटनास्थळामध्ये जो CCTVला ब्लर्ड CCTV भेटले, त्याच्यामध्ये आपल्याला एक मुलींच्या कपड्याचा कलर लाल कलर दिसले आणि एक स्कूटी दिसले। हे पकडून आपण पूर्ण शहरपर्यंत येऊन अराउंड 200 कॅमेराला चेकिंग केले, तरी इकडे पण आले म्हणून आपल्याला दिसलेले आहे। या तपासादरम्यान जो लेडी आहे मृतक राणी किशोर वानखडे, ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे। तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता। आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांच्याने त्यांचा प्रेमसंबंध आहे आणि एक कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी। पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्यांच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे 11 तारीखला, म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले। दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले, इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन गेले। त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले, तिला मारले, म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत। त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले। त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले। असा करून तो निघून गेलेला आहे। सांगायच्या गोष्टी अशा आहेत, तो नॉर्मली बिहेव केले। इव्हन आपला रामनवमीमध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे 2 आरोपी सामील होतात। या म्हणजे ही एक क्रूर आणि सारख्या घटना आहे आणि आपला सर्व पोलीस टीमने म्हणजे LCBने डिटेक्शन केले, पण सर्व SDPOने आणि ठाणेदारने पण खूप मेहनत केलेली आहे या घटनेला डिटेक्शन करण्यासाठी। मी सर्व LCBच्या इन्चार्ज आणि SDPO यवतमाळला पण खूप अभिनंदन करतो। थँक्यू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.